गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. मित्रांनो, आज आहे रविवार आणि तरीसुद्धा आज आपलं मार्केट चालू राहणार आहे, कारण आज आहे बजेट डे. आज सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये निर्मला सीतारामन अर्थमंत्री जे आहेत तर त्या आपलं बजेट सादर करणार आहेत. जगातले सगळे मार्केट्स आज बंद आहेत, कुठलंही मार्केट चालू नाही आहे. त्यामुळे आपलं जे मार्केट आहे तर ते फक्त आज बजेटला रिॲक्ट करेल. अदरवाईज कुठल्याही आपण काय म्हणू शकतो की जो काही ग्लोबल क्यू आहे त्याला रिॲक्ट करण्याची कुठलीही गरज नाही, किंवा असा कुठला ग्लोबल क्यू सध्या तरी नाहीच आहे हातामध्ये. त्यामुळे काही काळजी करण्यासारखं कारण नाही. तर आता येऊयात आपल्या बजेटकडे. जर आता आपण बजेट पाहिलं तर बघा, जर बजेट चांगलं आलं तर मार्केट वर जाईल, जर बजेट खराब आलं तर मार्केट खाली येईल. ओके, सो सिम्पल. त्यामुळे जास्त कॉम्प्लिकेटेड करण्याची गरज नाही आहे. परंतु स्टॉक मार्केटच्या दृष्टीने जर आपण पाहिलं तर काय असू शकतं की ज्याला मार्केट पॉझिटिव्हली रिॲक्ट करू शकतं ते आपण जाणून घेऊ. तर पहा, आपल्या स्टॉक मार्केटमध्ये मेजर प्रॉब्लेम काय आहे तर FIs आपल्याकडे प्रचंड सेलिंग करत आहेत आणि कुठल्याही प्रकारचं बाईंग ते करताना आपल्याला दिसत नाही आहेत. ओके, तर पहा, तर FIsनं परत येण्यासाठी गव्हर्नमेंटनं काय करणं अपेक्षित आहे तर दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे जो काही लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स आहे त्याच्यामध्ये काहीतरी रिडक्शन करणं, रिलॅक्सेशन देणं, किंवा मग जो काही कॉर्पोरेट टॅक्स आहे तर त्याच्यामध्ये काहीतरी रिडक्शन करणं किंवा रिलॅक्सेशन देणं. या दोन गोष्टींपैकी कुठली एक गोष्ट किंवा अदरवाईज दोन्ही गोष्टी, जे कुठलं गव्हर्नमेंटच्या हातामध्ये असेल किंवा करता येण्यासारखं असेल ते त्यांनी करावं. जर असं झालं तर याचा फायदा आपल्या मार्केटला होऊ शकतो आणि FIs पुन्हा येऊ शकतात. लक्षात घ्या. आता बरेचसे लोक सांगतात की STTमध्ये वगैरे काहीतरी होईल, कमी होईल. तर तसं मला वाटत नाही, कारण STT मेनली ऑप्शन्स मार्केटमधनं गव्हर्नमेंट त्याच्यामधनं STT खूप जास्त कमवतं. आता ऑप्शन्स मार्केटमध्ये कोण ट्रेड करतं? खूप सारे सर्वसामान्य लोक ट्रेड करतात आणि पैसे कमावतात, हे तर गव्हर्नमेंटला माहीत आहे. आणि म्हणूनच तर तिथे कुठल्याही प्रकारचं रिडक्शन येण्याची पॉसिबिलिटी नाही, कारण FIs जे आहेत, फॉरेन इन्स्टिट्यूशन्स किंवा मग जे काही लाँग टर्म इन्व्हेस्टर आहेत की जे खरं मार्केटला होल्ड करतात, तर त्या लोकांचा आणि STTचा फार जास्त संबंध येत नाही. त्यामुळे STTमध्ये मला वाटत नाही की कुठल्याही प्रकारचं काही रिडक्शन होण्याची पॉसिबिलिटी आहे. कारण जे काही स्पेक्युलेशन गव्हर्नमेंटला कमी करायचं आहे मार्केटमध्ये, तर STT कमी केल्यानं व्हॉल्यूम उलट इन्क्रीज होईल ऑप्शन्स मार्केटमधला, आणि ते गव्हर्नमेंटला नको आहे. ओके, त्यामुळे तर आता पूर्णपणे निर्मला सीतारामन यांच्या हातामध्ये आजचं स्टॉक मार्केट असणार आहे. त्यांचा एक एक शब्द फार जास्त महत्त्वाचा असणार आहे. परंतु आज जर तुम्ही पाहिलं तर कुठल्याही प्रकारची काय म्हणू शकतो आपण की सपोर्ट, रेजिस्टन्स, कुठल्याही प्रकारची ट्रेंड लाईन आज काही काम करणार नाही. परंतु जर बजेट अपेक्षेपेक्षा फारच खराब आलं तर स्विंग लो जो आहे तो आहे 24,600चा. 24,600 जर डाऊन साईडला ब्रेक झाला तर मार्केटमध्ये एक पॅनिक सेलिंग आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे वरचा ऑल टाईम हाय. जर बजेट अपेक्षेपेक्षा खूपच चांगलं आलं तर मार्केट ऑल टाईम हायसुद्धा ब्रेक करण्याची पॉसिबिलिटी आहे, लक्षात ठेवा. तर होप सो सगळं काही व्यवस्थित व्हावं हीच आपली अपेक्षा आहे. आज जर आपण बाकीच्या गोष्टी कुठल्याही पाहण्याची गरज नाही ना, कुठला ओपन इंटरेस्ट ना कुठलं सपोर्ट, रेजिस्टन्स, काही काही काम करणार नाही. त्यामुळे ते डोक्यात घेण्याची गरजच नाही आहे. फक्त बजेट आता साहजिकच आहे. आपला अंदाज काय आहे की बजेट कन्झम्पशनच्या बाजूला असेल का, तर तसं वाटत नाही. कारण जे काही GST रिफॉर्म्स 2.0 झालेले आहेत रिसेंटलीच दिवाळीनंतर, तर साहजिकच आहे की ते कन्झम्पशन रिलेटेडच होते. त्यामुळे आताचं जे बजेट आहे तर ते US टॅरिफला टॅकल करण्यासाठी असेल. मग आता त्यामध्ये ते लोकल इंडस्ट्रीजला कसं सपोर्ट करतात, त्याच्यासाठी गव्हर्नमेंट काय काय नवीन स्कीम लॉन्च करते आहे किंवा अजून काही गोष्टी, तर या सगळ्या गोष्टी त्याच्यासाठी महत्त्वाच्या राहणार आहेत. त्यामुळे पाहणं खूप जास्त गरजेचं आहे. आता जे काही मी तुम्हाला एक 4 ते 5च दिवसापूर्वी सांगितलं होतं की सिल्वर आणि गोल्डमध्ये जी अनरिअलिस्टिक रॅली चालू आहे, तर त्याच्यामागे पेपर सिल्वर जे आहे की जे जगामध्ये तेवढं अस्तित्वातच नाही आहे, तेवढं सिल्वर शॉर्ट केल्यामुळे त्याचं शॉर्ट कवरिंग सुरू झालं आहे आणि त्याच्यामध्ये प्रचंड लॉसेस होत आहेत. आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारचं बाईंग तुम्ही गोल्ड आणि सिल्वरमध्ये करू नका, हे मी तुम्हाला सांगितलं होतं. तर मग ती गोष्ट खरी ठरताना आता दिसते आहे, कारण एवढ्या लवकर पडेल असं मला बिलकुल वाटलं नव्हतं, बी फ्रँक. परंतु आपण जर पाहिलं तर लास्ट ट्रेडिंग डेला जे काही पेपर ट्रेड आहेत तर ते खूप अनवाइंड व्हायला सुरुवात झाली आणि प्रचंड मार्केट खाली आलं. आणि सिल्वर आणि गोल्डचं
सिल्वर ऑलमोस्ट 1,00,000नं ब्रेक झालं डाऊन साईडला आणि गोल्डसुद्धा ऑलमोस्ट 30-35 हजाराच्या आसपास खाली आलं आहे, की जी प्रचंड मोठी अमाऊंट आहे मित्रांनो. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, कमोडिटीमध्ये कुठल्याही प्रकारचा ट्रेड किंवा इन्व्हेस्टमेंट करताना फार जास्त काळजी घ्यायची असते, कारण त्याच्यामध्ये स्विंग्स प्रचंड मोठे असतात. ते झेपणं एवढं इझी गोष्ट नाही आहे, लक्षात असू दे. तर मग याचा आता साहजिकच आहे की जे काही स्टॉक्स तुटलेत तर जे काही गोल्ड फायनान्सिंग कंपनीज आहेत तर त्यांना त्याचा झटका बसेल. त्यानंतर हिंदुस्तान झिंक वगैरे या ज्या काही कंपनीज आहेत तर त्यांना त्याचा नक्कीच झटका बसेल. तर मग आता साहजिकच आहे की आता आपल्या स्टॉक मार्केटला जर पाहिलं तर स्टॉक मार्केटच्या दृष्टीने ही गोष्ट पॉझिटिव्ह आहे. परंतु आज बजेटला सगळ्यात जास्त महत्त्व राहणार आहे. तर मग पाहूयात काय होतं ते. तोपर्यंत आज गव्हर्नमेंट रुपीला सपोर्ट करण्यासाठी काय करतं, FISला परत आणण्यासाठी काय करतं, लोकल इंडस्ट्रीला सपोर्ट करण्यासाठी काय इनिशिएटिव्ह घेतं, या प्रत्येक गोष्टीला प्रचंड जास्त महत्त्व राहणार आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.